त्या दरम्यान किंग्स माडा यांनी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला फलंदाजी जोडी पाठवायची सुनीत सनवेत. बाकीच्या सगळ्या खेळाडूंनी पॅव्हलियन मध्ये बसायचं आहे, कृपया करून विनंती आहे. बाबा 11 क्षेत्ररक्षण लावायला स्टंप ठोकून घ्या. मॅचला त्वरित चालू करा. चला बाकीचे खेळाडू बाबा 11 जरा प्लीज जरा बसून घ्या. नको ना बसायला, हाय सुविधा तुमची. त्यांना उठवायला माईक हाय, काय काळजी करू नको. चला उठा, घ्या ना खुर्च्या देतो ना, या ना. हा का आलं स्टंप. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या किंग्स माडा. दीपक सिंग यांच्या माध्यमातून जर कुठल्या गोलंदाजीने हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा पारितोषिक. 5000 रुपयाचा पारितोषिक. कान डोळे सगळे उघडले. दीपक सिंग यांच्याकडून 5000 रुपयाचा 5000 रुपयाचा पारितोषिक. उभे राहा तुम्ही, हरकत नाही. ते हॅट्रिक घेतल्यावर 5000 रुपये. अरे खुर्च्या होत्या ते पब्लिक घेऊन घेऊन. ते बघ तुमचे खेळाडू, ते बघ ते तुमचे खेळाडू, ते बघ तुमचे 2 खेळाडू बघ, ते बघ. ए खुर्ची द्या. चला लहान मुलांनो, खेळाडूंना खुर्ची द्या बसायला. चला या वर्षी बाबा 11 तुमच्या माध्यमातून एक टुर्नामेंट बघू द्या आम्हाला. फक्त खेळतच आलेत. एक टुर्नामेंट होऊ द्या जरा 1 लाखाची. कधी करणार, मुहूर्त लागतोय की नाही. चला प्रथम फलंदाजी जोडी जाते म्हणजे सनवेत आणि सुनीत. 2 डेंजरस बॅट्समन ठाण्याच्या रिजन मधून जर पाहायला गेलं, सनवेत म्हणजे क्लासिक आणि सुनीत म्हणजे आक्रमक. रायटी आणि लेफ्टीचा परफेक्ट कॉम्बिनेशन. मात्र सामना करतील गोलंदाज मनोज याचा. लेफ्ट हँडचा मारा. 3 षटकांचा सामना आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले एक आहे. आणि आजची मेगा फायनल भावा चषक आणि त्यानंतर फॉलो होणार म्हणजे दीपक सिंग यांच्याकडून जर हॅट्रिक घेतली गोलंदाजांनी तर 5000 रुपयाचा पारितोषिक. गोलंदाजांनी हॅट्रिक घेतली 5000 रुपयाचा पारितोषिक. आणि येतोय हा सरळ दिशेनी खणखणीत 4 धावा.
चला पहिल्या चेंडूवर सनवेजच्या बॅटीतून येते खणखरीत सरळ दिशेने मारलेले 4 धावा. सुरुवात होते. टार्गेट सेट करण्यासाठी दोन्ही फलंदाज सज्ज. पंचांची मेहनत खूप आहे. 5 वर्ष अगोदर घेतली असती. चला पंच आमचं लक्ष आहे तुमच्याकडे, काय काळजी करू नका, पगार भेटेल. ओके. पुन्हा एकदा कार्पेट फटका. मात्र यावेळेस चांगल्या पद्धतीने अडवलाय, परंतु चेंडू अडवेपर्यंत 2 धावा काय रोखू शकले नाही. काय खणखणीत बुलेट शॉट येतोय. हाताने अडवला, नाही तर पुन्हा हा 4 धावांसाठी गेला असता. चांगली फलंदाजी करतात सनवेत. ठाण्याच्या माध्यमातून एक अनमोल खेळाडू मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. येणाऱ्या काळामध्ये एक मोठा खेळाडू. टाकलेला चेंडू यावेळेस मात्र थोडासा व्हेरिएशन करताना चकवतायत. डॉट बॉल. 3 चेंडू 6 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्ले. यावेळेस मात्र वॉट अ क्लासिक स्ट्रोक. 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. प्युअर टॅलेंट. चेंडू पडला, चेंडूला एक पाय पुढे आले, चेंडू पर्यंत पोहोचले, आपल्या रेंज मध्ये घेतला आणि काय क्लासिक नॉन एफर्टलेस शॉट. 6 धावांसाठी. हॅट्रिक घेतली तर 5,000 रुपयाचा पारितोषिक दीपक सिंग यांच्या माध्यमातून. आम्ही घेणार पगार, आम्हाला तुम्ही देणार आहे. पण काय फटका होता ना. पुन्हा एकदा चेंडू मात्र शॉर्ट पिच होता, त्याला फेकून दिलाय गॅप मध्ये. चाललाय चाललाय सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. बघा एकट्याच्या जीवावर फलंदाजी. टाकलेला चेंडू मात्र सुंदर असा क्षेत्ररक्षण केलेला चेंडू अडवलेला आहे. षटक संपते. षटकाच्या अखेरी धाव संख्या झाली आहे बिनबाद, ती म्हणजे 17 रन्स ऑन द बोर्ड. आणि 17च्या 17 धावा हे सनवेजच्या माध्यमातून आलेले आहेत. त्याचबरोबर लगातार कुठल्या गोलंदाजांनी 2 चेंडूवर 2 विकेट घेतले तर 1000 रुपयाचा पारितोषिक दीपक सिंग यांच्याकडून. दीपक सिंग हॅट्रिक घ्या, 5000 घ्या, लगातार 2 विकेट घ्या, 1000 रुपये घ्या. कॉमेंट्री एम्पायरला काय आहे का? हरकत नाही, मित्रमंडळ आहेत, आमच्या मजाक मस्करी चालूच असते, परंतु मोठं मन लागतं साहेब. पारितोषिक लावणं म्हणजे जिगराचा खेळ आहे, फक्त बोलून चालत नाही. आणि बावा चषकमध्ये ते घडतं, कारण टॅलेंटला कदर दिली जाते. गोलंदाजांनी जर 2 चेंडूवर 2 विकेट्स घेतल्या तर 1000 रुपयाचा पारितोषिक, आणि जर हॅट्रिक घेतली तर 5000 रुपयाचा पारितोषिक. क्या बात आहे. दीपक सिंग यांच्या माध्यमातून लावलेले हे पारितोषिक. नवीन गोलंदाज रवी यादव टाकतील पहिला चेंडू सनवेद यांना.
टाकलेला चेंडू व्यवस्थित काय बॅटीशी संपर्क होत नाहीये. बॅटीचा कडा घेऊन दुसऱ्या धावाचा कॉल होतोय. दुसऱ्या धावाला देखील सहजपणे पोहोचले. बघा थोडासा बघितलं कुठेतरी हळूवर क्षेत्ररक्षण थोडासा रिलॅक्स होतोय, त्यावर कॉल दिला सुनीतनी. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 19 रन्स. सनवेद सामना करतील रवी यांचा दुसऱ्या चेंडूचा दुसऱ्या षटकातील. आणि हा आला. उफ, व्हाट अ फुल शॉट. जबरदस्त. 6 धावांसाठी. चला चेंडू द्यायचा आहे. धन्यवाद डीजे. कोई ना कोई चाहिए सनवेद को रोकने वाला, लेकिन कौन रोकेगा. सनवेद कडे प्रत्येक रेंजचे शॉट आहेत. गोल मैदानवर त्याला खेळायला फार आवडतं असं त्यांनी स्टेटमेंट दिलेली आहे. ती का? कारण त्याच्याकडे सर्व रेंज आहेत. सर्व फटक्यांची शॉटची रेंज आहे. टाकलेला चेंडूला पुल केला आहे, फेकून दिलेला आहे, तो म्हणजे लांब लचक षटकारासाठी. पलटू दास यांना विनंती आहे मंचावर यायचं आहे. साहेब या. सरजी आइए. वॉट ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू, पण तितका सुरेख फटका. स्ट्राईक घेणार का? येस. चेंडू देखील म्हणतोय की मला आवडते ज्या पद्धतीला मला फेकलं जाते. सनवेद स्ट्राईकला यायचं आहे. पुन्हा एकदा सनवेदकडे स्ट्राईक घ्यायचं आहे. आणि नाईटमेअर फॉर किंग्स माडा 11. पलटू दासजी आपका स्वागत है सर. दीपक सेन यांच्याकडून 2 विकेटवर 1000 रुपये, हॅट्रिकवर 5000 रुपये. परंतु गणित मात्र उलट दिसते. धर पकड तोडफोड फलंदाजी सनवेदच्या माध्यमातून पाहायला भेटते. आणि हा आला पुन्हा एकदा खणखणीत 6 धावांसाठी. बॉल द्यायचंय, बॉल द्यायचंय, बॉलवर लक्ष द्यायचंय. थँक्यू. 3 लगातार डॉट चेंडू आले तरी दीपक सिंग यांच्या माध्यमातून 1000 रुपये आहेत. मनोबल वाढवायचा प्रयत्न चालू आहे, परंतु सनवेदची बॅटिंग. ओ हो. यावेळेस मात्र सुरेख टाकला चेंडू. 33 धावांवर खेळी करतायत. 11 चेंडू 33 धावा आणि धावसंख्या आहे ती 33. एकच खेळाडू सकाळपासून खेळतोय तो म्हणजे सनवेद. धावसंख्या 33 संघाची आणि वैयक्तिक त्यांनी बनवलेल्या 11 चेंडूमध्ये 33 धावा. क्या बात आहे. मजा येते. फलंदाजीचा काय नमुना पेश होतोय. यावेळेस मात्र हा गेला कुठेतरी दूर गगनमध्ये, परंतु अडलाय. बरगतचा पेड म्हणतोय माझ्या समोर माझ्या खेळाडूंना या प्रकारचं झोडपाड होते, मला बघवत नाही, कुठेतरी मदत करतो. चेंडू अडतोय, आदळतोय आणि पडतोय. धाव एकच. धावसंख्या होते 2 षटकाच्या अखेरीस ती म्हणजे 34 धावा. सकाळचा हायएस्ट स्कोर त्यांचा 37 आहे. 34 वर ते पोहोचलेले आहेत. शेवटचे 6 चेंडू. बघा खऱ्या अर्थाने जर खरं सांगायला गेलं तर सनवेदची क्लासी बॅटिंग आहे, पण ठाण्यामध्ये खऱ्या अर्थाने जी बॉलिंग अटॅक पहिल्या होती ती कुठेही नजर येत नाहीये. फिरकी गोलंदाजीचा तर आकाळ पडलेला आहे. पहिल्या 24ला 24 पण डिफेंड होत नव्हत्या. बॉलिंग क्वालिटी प्रत्येक गावात प्रत्येक एरियामध्ये होती. कव्वल आता 60 टीम मधून बोटावर मोजण्यासारखे बॉलर राहिलेले आहेत. 40 काय खातात आहे, 60 काय खातात आहे, 70 काय खातात आहे, काय टाकायचे चेंडू ते माहीत नाही.
हरकत नाही, विथ टाइमची बात आहे, पण सनवेजची क्लासी बॅटिंग आहे. अफलातून बॅट्समन. आणि तेच तर्रार गेन पुन्हा एकदा. जबरदस्त गोलंदाजीचा पहिला चेंडू. 9 तरुण मुलगा, डेररबाज, जिगरबाज. द्या मला, मी टाकतो. बघा, हिम्मत तर केली पाहिजे, कारण तुमच्या समोर एक चांगला बॅट्समन आहे. जेव्हा चांगला बॅट्समन तुम्हाला मारतो तर वाईट मानून घ्यायची गरज नाही, त्याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं असतं. चांगल्या बॅट्समनला एक जरी डॉट चेंडू टाकला तर मनाला समाधान वाटतो, आणि 3 डॉट टाकले तर तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. ओहो, खराब बीमार चेंडू. चल बाबा, जा तू पण तुझ्या गावाला. षटकारासाठी मारलेला हा चेंडू. धावसंख्या वाढते 41. वैयक्तिक 40 धावा. आजच्या दिवसातील टॉप स्कोरर. येस, लेवल बाबा चषकचं म्हटलं तर जरा वेगळीच आहे, कारण क्वालिटी बॅटिंग पाहायला भेटते आपल्याला. धरपकड. जर 50 धावसंख्या झाली तर 500 रुपयाचा पारितोषिक बाबा यांच्याकडून. 500 5000 दिले बाय. हो, खणून काढलेला हा फटका. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. बघा, स्ट्राईक स्वतःकडे घेतात आहे. सुनीतला देखील मानलं पाहिजे. सुनीतसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय साथ दिलाय. त्यांना माहिती आहे की आपल्याला जास्तीत जास्त सनवेदला स्ट्राईक द्यायची आहे. बघा, कुठलाही इगो न बाळगता आपली विकेट फेकणं एका चांगल्या खेळाडूसाठी मोठी गोष्ट आहे. तसं त्यांचं अंडरस्टँडिंग आहे, कॉम्बिनेशन आहे. वेल प्लेड सनवेद. 42 रन. चला, एक गडी आपल्यातून बनतोय. ठाणे कळवामधून येणारा, खारे गावातला, या गावातून येणारा सनवेद आपल्या प्रत्येक ठाणेकरांचा सुपर हिरो बनतोय. काय बॅटिंग करतोय. व्हॉट अ शॉट. टाटा बाय बाय. 6 रन्स. धन्यवाद डीजे. 48 धावांवर खेळतोय. आणि हा येतोय 50 धावा. या टुर्नामेंट मधली दुसरी हाफ सेंचुरी. 53 धावांची आणि 500 रुपयाचा पारितोषिक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रत्येकाने टाळ्या वाजवल्या पाहिजे सनवेद साठी. कालच्या क्षेत्रामध्ये 62 धावांची खेळी जुगेशच्या माध्यमातून पाहिली, आणि आज येते ही 53 धावांची खेळी. अजूनही विकेटवर उभा आहे आणि 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. सनवेद आणि सनवेद. छकडी मारली सनवेदनी तर 500 रुपयाचा पारितोषिक दीपक सिंग यांच्याकडून. आणि येस 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 येस, मान सन्मान दिलेला आहे. 500 रुपयाचा पारितोषिक या षटकारासाठी दीपक सिंग यांच्याकडून. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 59 रन झालेले आहे. शेवटचा चेंडू आहे का. शेवटचा चेंडूवर कालचा रेकॉर्ड ब्रेक होतोय का. 60 धावा झालेल्या, त्याच्यामधून 59 रन्स वैयक्तिक या सनवेदचे आहेत. बाबा खुश आहे. कालचा रेकॉर्ड 62 धावांचा या टुर्नामेंट मधला जुगेश यांचा मोडला जातोय का. येतोय का षटकार. आणि 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 येस, रेकॉर्ड आपल्या नावावर करतोय. 63 धावांची खेळी केलेली आहे. धावसंख्या झाली आहे 64. 65 टू विन आणि 63 नॉट आउट सनवेदच्या. काय जबरदस्त खेळी केली आहे. चला सनवेद यायचंय. 63 धावांची खेळी
धावसंख्या संघाची 65 आणि त्याच्यामध्ये 63 रन्स हे वैयक्तिक सन्वेत. आणि या टुर्नामेंट मधला अव्वल दर्जाचा पहिला खेळाडू बनतो ज्यांनी 63 धावा बनवलेत. दुसऱ्या रँकिंग जुगेश ज्यांनी 62 धावांची खेळी केली. सनवेतनी आत्ताच नुकत्या मोगरपाड्यामध्ये चालू असणाऱ्या या टुर्नामेंटमध्ये 5 चेंडूवर 5 षटकार मारले होते. चला सनवेत यायचंय प्लीज. तुमचा पारितोषिक दीपक सिंग यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि त्याचबरोबर बाबा यांच्याकडून 500 रुपये, 1000 रुपयाचं पारितोषिक सनवेतला भेटते. आपल्या ठाण्याचा अव्वल दर्जाचा हिरा आपल्याला सापडलाय. प्रत्येक जण कृष्णा सातपुतेचा फॅन होते, पण आतापासून आपला ठाणेकर फॅन होणार आहे तो सनवेत यांचा. सनवेत वेलपेड माझ्याकडे दिले तरी चालतील, सुखरूप ठेवीन. काय ऑपरेशन केलंय किंग्स माडा तुमचा, आयसीयू लेवलला पाठवलंय. हरकत नाही, मॅच मोठी असेल तरी तुम्हाला प्रदर्शन करायचंय. जबरदस्त खेळी झाली पाहिजे. सनवेत यांचा या टुर्नामेंट मध्ये टोटल स्कोर आतापर्यंत 108 रन आहे. सेंचुरी झालेली आहे त्यांची टोटल रनची. क्या बात आहे. शॉट सिलेक्शन्स, एफर्टलेस शॉट, काय जबरदस्त बॅटिंग केली. जेडीला समजत नाही काय करू, हसू का रडू. अशा प्रकारची बॅटिंग असल्यावर मन मोठं करून विरुद्ध असलेल्या संघाला देखील टाळ्या वाजवायला भार पडल्या सनवेत यांनी. हरकत नाही, पण राजेश आणि शिवम यांची जोडी गेलेली आहे. पाठलाग करायचा आहे, हार हो या जीत हो, फाइट करना है, मॅच छोडना नाही आहे. 18 चेंडू आणि 66 धावांची गरज. आर के मुलुंड संघ आला असेल तर त्यांनी आपली हजेरी दाखवायची. आर के मुलुंड संघ फायनलचा संघ आलाय का? हो येणारच, पगाराचा दिवस आहे आज. का नाही येणार, कारण कालच्या क्षेत्रामध्ये काय जबरदस्त खेळी केली आहे आर के मुलुंड. चला 18 चेंडू 66 धावा. सर घ्या घ्या, तुम्ही घ्या. हॅलो. चला पहिला चेंडू आदित्य यांचा पहिल्या चेंडूवर घडी गमावला जातोय. मोठी फटकेबाजी करायची असणार, 66 धावा करायची असणार 3 षटकामध्ये आणि त्याचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर गडी गमावतोय. सामना सुरू होण्यापूर्वी वादळ आलं होतं आणि सामना चालू झाल्यानंतर मात्र सनवेद नावाचं वादळ आपण पाहिलं, पूर्णपणे उडून टाकलं ते किंग्स म्हाडा 11 संघाला. सनवेद एकाकी खेळी 66 धावांमध्ये 65 धावांची वैयक्तिक खेळी केली. आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यात त्यांनी 37 धावा उभारल्या होत्या आणि आता मात्र संधी मिळाली आणि आता मात्र ते सोनं केलं आणि 65 धावा वैयक्तिक केल्या. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारली ती म्हणजे वैयक्तिक 65 धावा आणि संघाची धावसंख्या 66. जर 6 चेंडू मागे 6 षटकार मारले तर दीपक सिंग यांच्याकडनं 11,000 रुपयाचा रोख पारितोषिक लागलेला आहे. फलंदाज दादांसाठी सुवर्ण संधी आहे. पाहूया या संधीचा लाभ घेतात का किंग्स म्हाडा 11 संघाचे फलंदाज. 6 चेंडू 6 षटकार. युवराज सिंगची जर आठवण करून दिली तर 11,000 रुपये तुम्ही पटकावणार आहेत. दीपक सिंग सरांच्या माध्यमातून हे पारितोषिक लागलेलं आहे. पाहूया 6 चेंडू आणि 6 षटकार. 17 चेंडू बाकी आहेत. 17 चेंडूमध्ये तुम्हाला संधी असणार आहे 6 षटकार मारण्याची. परंतु तेवढाच असा चोख गोलंदाज सकाळपासून या गोलंदाजाचं मी पाहिलं, कौतुक करावं लागेल. चांगलाच मारा आदित्य यांच्याकडनं पाहायला मिळतोय. आता मात्र झेल निश्चितच बाद होतोय आणि दुसरा झटका बसतोय तो किंग्स म्हाडा 11 संघाला. मी का सांगितलं की आदित्य एक चांगलेच गोलंदाज का ओळखले जातात. सकाळच्या सत्रापासून मी या गोलंदाजाला गोलंदाजी करताना पाहतोय. जर सर्वेचं आपण कौतुक करतो तर निश्चितच आदित्य सुद्धा कौतुक करावं लागेल. चांगलाच मारा करतोय. कम ऑन डीजे.
हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बाबा ह्याच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. माफ करा, सौरभ ह्याच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक लागला आहे. जर गोलंदाज आदित्य यांनी हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे. पाहूया, आदित्य यांच्याकडे सुवर्ण संधी 500 रुपये कमवण्याची. आणि आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. सौरभ थोडासा नाखुश आपण पाहू शकतो. ज्या क्षेत्ररक्षकांनी पारितोषिक लावलं होतं तो सुद्धा नाखुश झाला की बॅटची कड घेतली नाही. त्यांना 500 रुपये द्यायचे होते गोलंदाजाला, परंतु निर्धाव असा चेंडू. त्या दरम्यान चौथा चेंडू. आता मात्र चेंडू उंच गेलेला आहे. झेल घेतला जाईल का? निश्चितच क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येतोय आणि झेल टिपला जात आहे. कम ऑन डीजे. 4 चेंडू 3 गडी बाद. दोन बॉल 2 घेतल्यावर विकेट. जर या 2 चेंडूमध्ये 1 गडी मिळवला तरी 500 रुपयाचं रोख पारितोषिक मिळणार आहे सौरभ यांच्याकडनं. आदित्य यांना थोडंसं प्रोत्साहन देताना गोलंदाजाला खरोखरच अप्रतिम असा मारा पाहायला मिळतोय. 4 चेंडू मागे 3 गडी गमावले आहेत ते किंग्स म्हाडा 11 संघाने आणि त्याचं पूर्णपणे योगदान जात आहे ते गोलंदाज आदित्य. अफलातून अशी गोलंदाजी पाहायला मिळते. 5वा चेंडू. त्याच दरम्यान गौरवच्या दिशेने आता मात्र टॉवल आहे. चेंडू जात आहे निश्चितच त्या झाडाच्या दिशेला लागलाय. झाडाला लागलाय चेंडू आणि चेंडू आलाय मैदानात. 1 धाव घेतली. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या धावून काढतायत. धावसंख्या धाव फलकावर पाहतायत 2 धावा 66 धावांचा पाठलाग करताना उर्वरित 13 चेंडूंचा खेळ बाकी असणार. 13 चेंडूमध्ये धावा करायच्या असतील ते 64. जर विचार केला जर हा सामना जिंकायचा असेल किंग्स म्हाडा 11 संघाला तर या 13 चेंडूमध्ये 11 षटकार आले पाहिजेत. 11 षटकार 13 चेंडूमध्ये 11 षटकार मारावे लागतील तुम्हाला जर संघ विजय मिळवायचा असेल तर. त्याच दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र पहिला षटकार येतोय का? 11 मधला 1 आपण मारलेला आहे. गौरव यांनी 1 षटकार टोळवला. अजून 10 षटकारांची गरज असणार आहे. धावसंख्या जाऊन पोचते आहे ती 8 धावा. चला, नवीन गोलंदाज सुनीत गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो. अष्टपिलोशी कामगिरी या सुद्धा खेळाडूने आपण पाहिली होती. चांगलीच गोलंदाजी सुद्धा केली होती. फलंदाजीमध्ये सुद्धा योगदान केलं. गोलंदाजीमध्ये सुद्धा योगदान करतोय. एक अष्टपैलू अशी कामगिरी पाहायला मिळते आहे आणि पूर्णपणे सर्वस्व क्रिकेटमध्ये दाखवलं जाते ते बाबा 11 संघाकडनं. चांगलीच फलंदाजी, चांगलीच गोलंदाजी आणि चांगलंच क्षेत्ररक्षण या संघाकडनं पाहायला मिळतं आहे. तिन्ही बाजू बळकट असलेला हा संघ आपण पाहतोय बाबा 11 का अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवण्याचा प्रमुख संघ ठरतोय ते दाखवून देते आपल्या गोलंदाजीच्या आणि क्षेत्ररक्षणाच्या जोरावर. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला. 4 धावा. या 4 धावांनी मात्र कोणताही फरक पडत नसणार. तो बाबा 11 संघाला एक औपचारिकता मात्र राहिलेली आहे. धावसंख्याला ती 12. धावा करायच्या असतील त्या 54. चेंडू बाकी असतील ते 11. जर आपण विचार केला तर 9 षटकार मारायचे असतील. 11 चेंडू मागे जर 9 षटकार मारल्या तर 54 धावा होतात. 55 धावांचं अजून आव्हान बाकी आहे. 11 चेंडू मागे 55 धावा. 11,000चा पारितोषिक लावलाय दीपक सिंग यांनी 6 चेंडू मागे 6 षटकार मारल्यावर. पाहूया पुढचा चेंडू. आणखीन एक रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न, परंतु केवळ 1 धाव. आता मात्र अशक्य असं आव्हान आपण पाहू शकतो. 10 चेंडू आणि 54 धावांची गरज. 10 चेंडू मागे 9 षटकार. युवराज सिंग जरी आला खेळपट्टीवर तरी थोडंसं अशक्य असं वाटतं आहे. आता केवळ 1 धाव आणि जवळजवळ निश्चितच अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवतोय तो बाबा 11 संघ. जर कुठला चमत्कार घडला तरच किंग्स 11 म्हाडा संघ विजय ठरू शकतो. अन्यथा बाबा 11 संघाने मात्र अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवण्याची पकड मजबूत केलेली आहे. पुढचा चेंडू. चौथा चेंडू. आता थोडासा एक अवांतर
दिशेच्या बाहेर पंच मनीष सर यांनी हा वाईड घोषित केला. थोडासा हातभार गोलंदाजाकडनं फलंदाजी संघाला पाहायला मिळतोय. 9 चेंडू मागे 53 धावा आणखीन करायच्या. आणखीन एक रिव्हर्स फटका. आता मात्र पहिला झेल सुटतोय बाबा 11 संघाकडनं. आता मात्र त्यांना कळतंय की आम्ही फायनलमध्ये जाण्याचा पूर्णपणे त्यांनी ठरलंय, परंतु एक लेझी फिल्डिंग पाहायला मिळते. पहिला झेल सुटला जातोय बाबा 11 संघाच्या क्षेत्ररक्षकांकडनं. 2 चेंडू बाकी असतील. 5वा चेंडू गौरव लेग साईडच्या दिशेला खेळून काढतोय. केवळ 1 धाव. प्रत्येकाने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतायत. 1 चेंडू आपण पाहिलं तर गौरव खेळत आहेत, तर दुसरा चेंडू नॉन स्ट्रायकरला खेळायला देत आहेत. सर्वांना संधी मिळते. आता शेवटचा चेंडू सुनीत यांनी सांगितलं की झेल पकडायचा आहे, परंतु चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. 2 धावांकरता पंच मनीष यांचा इशारा. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते आहे ती 17 धावा. 6 चेंडू आणि 48 धावांची गरज. 19 धावा माफ करा. आता 6 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर जरी षटकार मारला तरी 36 धावा येत आहेत. आपण पाहतो ISPL मध्ये 9 असतो, जर इकडे 8 जरी दिला तरी 8 धावा जरी दिल्या तरी प्रत्येक चेंडू मागे षटकार येणं अनिवार्य असतं. परंतु आता मात्र 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि निश्चितच बाबा 11 संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहेच. आपली पकड मजबूत केली आहे या सामन्यामध्ये. 5 चेंडू बाकी असतील. आता सुरेख असा फटका. निश्चितच एक झेल टिपला जाईल तिकडे. सहजरित्या झेल घेतला जातोय. प्रॅक्टिस मॅचला जसा झेल घेतला जातो तसा झेल पकडला जातो क्षेत्ररक्षकाकडनं. चांगलं क्षेत्ररक्षण. लवकरात लवकर सामना सुद्धा संपवला जातोय. ऑर्गनायझरसाठी सुद्धा एक चांगलीच बाब पाहायला मिळते की थोडासा हातभार लावतायत ते बाबा 11 संघ. जर सर्वेश यांनी षटकार मारला तर धीरज यांच्याकडनं 500 रुपयेचं पारितोषिक. लवकरात लवकर फलंदाजांनी जायचं आहे. 4 चेंडू मागे जर 2 गडी मिळवले तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक असणार आहे सौरभ यांच्याकडनं. गोलंदाज धीरज याला प्रथमच गोलंदाजी करतोय मला वाटतं धीरज या स्पर्धेमध्ये. झाडाला लागला आणि पहा धावा करायच्या आहेत 48 तरी सुद्धा किती वेगाने त्या चेंडूवर गेला. केवळ 1च धाव देतोय क्षेत्ररक्षक. आणखीन 3 चेंडू बाकी आहेत. 2 गडी मिळवले तर धीरज यांना 500 रुपये मिळतील. पुढचा चेंडू. 3 चेंडू मध्ये सुद्धा 1 विकेट घेतला तरी आणखीन 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे गोलंदाज धीरज याच्यासाठी. 2 चेंडू उरलेत. पाहूया. धावसंख्या ती 22. 66 धावांचा बलाढ्य आव्हान होतं. पूर्णपणे वन साइड सामना पाहायला मिळतं. एकाकी झुंज आपण पाहिली 11 खेळाडू विरुद्ध सनवेत. आता मात्र चेंडू जातोय सीमा रेषाच्या जवळ गेला, पार गेला नाही, चौकार गेला नाही. 1च धाव आहे. मी म्हणणार होतो चौकार, परंतु 1 धाव. जरी शेवटच्या चेंडूवर जरी विकेट घेतला धीरज यांनी तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे सौरभ यांच्याकडनं आणि 200 रुपये असणार आहेत स्मिथकडनं. म्हणजे टोटल 700 रुपये शेवटच्या गडीवर. पाहूया 700 रुपये पटकावतोय का धीरज. 700 रुपयाचा चेंडू घेऊन नाही, वाईट टाकला. आणखीन एक संधी आहे धीरज यांना. आणखीन एक संधी आहे. 700 रुपयाचा चेंडू आहे. पाहूया. क्षेत्ररक्षकांना आधीच सांगून ठेवा, जर झेल पकडला तर अर्ध पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. म्हणजे क्षेत्ररक्षक सुद्धा एफर्ट घेतील त्या चेंडूसाठी. आणि षटकाची समाप्ती. विजय येतोय तो बाबा 11 संघाचा. हार्दिक अभिनंदन आणि कौतुक करेन ते किंग्स 11 माडा संघाचं. RK मुलुंड संघ कुठेही असेल त्यांनी त्वरित नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी मंचाशी संपर्क साधायचा आहे. RK मुलुंड. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट एकच असा खेळाडू असेल तो म्हणजे सनवेद. 65 धावांची अफलातून अशी फटकेबाजी खेळी. एक वादळ आलं होतं सनवेद या नावाचं
सनवेदाने यायचं आहे आणि आपलं पारितोषिक पटवायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. सनवेद सामनावीर ठरतोय. 65 धावांची खेळी, अप्रतिम अशी खेळी पाहायला मिळते आहे. कुलभूषण शुक्ला यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतोय, त्यांनी मंचावर यायचं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत करतोय सर तुमचं, आणि आपण स्थानबद्ध व्हायचं आहे. खरोखरच या स्पर्धेसाठी एक मोठं योगदान लागलेलं आहे या सरांचं. आणि सरांना मी विनंती करेल कुलभूषण शुक्ला सरांना की अंतिम सामन्याचा जो नाणेफेकी आहे